माझं नाव सीमा आहे. मी मुंबईची महिला जेलर आहे. शेवटी गुन्हेगार महिलांना रोज रात्री अंधाऱ्या खोलीत देशी तूप का दिले जाते, हे रहस्य जाणून घेतल्यावर तुमच्याही अंगावर काटा येईल. मुंबईच्या कारागृहातील एक भीतीदायक घटना. ही रात्र खूप भीतीदायक होती. तेव्हा अचानक आमच्या घराच्या दारावर टकटक झाली. घरातील सर्व लग्नासाठी बाहेर गावी गेले होते आणि माझी वार्षिक परीक्षा सुरू असल्याने मी जाऊ शकले नाही. आईने मोलकरणीला 2-3 दिवस माझ्याकडे इथेच राहायला सांगितलं होतं. पण संध्याकाळी अचानक मोलकरणीचं बाळ आजारी पडलं, त्यामुळे त्या बिचारीला तिच्या घरी जावे लागले. मी दारी खिडक्या नीट बंद करून आरामात झोपले. अचानक दारावर ठोठावळ्याचा आवाज आला. मी घाबरून जागी झाले आणि मला वाटले की इतक्या रात्री कोण आलंय. आधी तर मला भीती वाटली. इतक्या रात्री कोण आलंय? बाहेरून कोणाचा तरी आवाज आला. प्लीज दार उघड. मला मदतीची खूप गरज आहे. मी जखमी आहे. प्लीज दार उघड. शहरातली परिस्थिती खूप वाईट चालली होती. दार उघडू नको की नको असा विचार करत होते. इतक्यात पुन्हा एका महिलेचा आवाज आला. प्लीज दार उघड, नाहीतर ते माझा जीव घेतील. कोणालाही अडचण आहे ते पाहणं मला सहन होत नव्हते. म्हणून जर कोणाला माझी मदत हवी असेल तर मी दार उघडायचं ठरवलं. मी दरवाजा उघडला तर बाहेर एक स्त्री उभी होती आणि मला पाहून त्यांनी पटकन आत येऊन दार बंद केले. मी तिच्याकडे नीट बघितले तर ती साधारण 30 वर्षाची सुंदर तरुणी होती. तिची परिस्थिती खूपच वाईट होती. ती खूप व्यथित दिसत होती. तिची प्रकृती खूपच गंभीर होती. तिचं गांभीर्य, तिचं सौंदर्य लपवत होतं. तिच्या कपाळावर रक्त होतं. ती खूप जखमी झाली होती. मी फक्त तिच्याकडे बघतच होते. मी फक्त तेव्हा अचानक पोलिसांच्या गाडीची सायरन वाजायला लागले. मी तिच्याकडे पाहिलं आणि मग मला अचानक जाणवले की काहीतरी चुकीचं केलं आहे. माझे काहीतरी चुकले आहे असा विचार करत मी तिला काही बोलणार इतक्यातच ती मला म्हणाली, मला कुठेतरी लपवा. पोलीस माझ्या मागावर आहेत. कृपया मला मदत करा. मी विचारात हरवून गेले. मला खूप पश्चाताप झाला की मी तिला माझ्या घरात हिला जागा दिली. पोलिसांनी जर छापा टाकला तर हिच्यासोबत मीही तुरुंगात जाईल. सायरनचा आवाज हळूहळू जवळ येत होता. माझ्या मेंदूने काम करायला बिलकुल बंद केले होते. काय करावे मला समजत नव्हते. ती स्वतः घराच्या आत धावली. माझ्या विचारातून बाहेर आल्यावर मी तिच्या मागे धावले. ते म्हणाले की काही वेळात पोलीस घरांची झडती घेऊ लागतील. मला कुठेतरी लपवण्याची जागा सांग. मी घाबरून विचारले, तू कोण आहेस आणि पोलीस तुमच्या मागे का? ती म्हणू लागली, देवाखातर तुम्ही मला कुठेही लपवा. मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईल. मी शपथ घेऊन सांगते की मी तुमचं कोणतंही नुकसान करण्याचे उद्देशाने आले नाही. तसे करणारही नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. त्याच क्षणी बाहेरून स्पीकरद्वारे घोषणा झाली की एक खतरनाक महिला कैदी तुरुंगातून फरार झाली आहे. तिला कोणी आश्रय दिला असेल तर त्याने तिला आमच्यासमोर आणावे, नाहीतर काही वेळाने पोलीस शोध सुरू करते. ती म्हणाली, हे बघा, मला लवकर लपव, नाहीतर माझ्यासोबत तू पण अडचणीत येशील. तिचे बोलणे ऐकून मी तिला पटकन गच्चीवरच्या पाण्याच्या टाकीकडे घेऊन गेले. मी म्हणाले, तू कुठेच लपशील. पोलीस तुम्हाला नक्कीच शोधतील, म्हणून या पाण्याच्या टाकीत उडी मारणे हाच तुझा जीव वाचवण्याचा एकमेव उपाय आहे. पाणी थंड होतं, पण माझ्या मतावर त्या बाईने माझ्याकडे बघितलं. माझं मन मेलेलं होतं, कारण मी तिला अशा थंड पाण्यात उडी मारण्याचा सल्ला देत होते. अशा थंड पाण्यात उडी मारण्यापेक्षा मी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले तर बरं होईल, असे ती मला सांगेल असं मला वाटले. पण दुसऱ्याच क्षणी तिने झाकण उघडले आणि उडी घेतली. मी टाकीचं झाकण बंद केले आणि खाली गेले. 2च मिनिटांनी माझ्या घरावर थाप पडली. दार उघडले तर समोर 2 महिला आणि काही पोलीस सोबत होते. मी दार उघडताच ते आत आले. त्यांनी शोधायला सुरुवात केली. काही महिला पोलीस अधिकारी मला प्रश्न विचारू लागले. तू कोणाला पाहिले आहेस का? तुझ्या घरात कोणाला जागा दिली आहेस का? मी म्हणाले, मी नुकतीच झोपेतून जागी झाली आहे आणि मला काही माहीत नाही. तुम्हाला काय हवे आहे? पोलीस खाली शोधून टेरेसवर गेले. तेव्हा मला तिच्या आणि माझ्या जीवाची भीती वाटली. माझा श्वास थांबू लागला. या भीतीने की या पोलिसांना ती बाई कुठे आहे हे कळेल, पण त्यांचे लक्ष पाण्याच्या टाकीकडे जाणार नाही याची मला खात्री होती. माझा अंदाज अगदी बरोबर होता आणि तो खरा ठरला. ते रिकाम्या हाताने खाली आले. ते हवालदार सांगू लागले, मॅडम ती या घरात नाही. मला वाटले तिने क्षेत्र सोडले आहे.
आणि मग बोलत असताना ते सगळे घराबाहेर पडल्यावर मी सुटकेचा निश्वास सोडला. मुंबईच्या कारागृहातून या महिलेचा शोध घेत ते इथपर्यंत पोहोचले. त्यांच्या परस्पर संभाषणातून हे स्पष्ट झाले होते. पोलीस गेल्यानंतर काही मिनिटांत मी पटकन वरच्या मजल्यावर जाऊन टाकीची झाकण काढून तिला बाहेर काढलं. थंड पाण्यामुळे ती खूप थरथरत होती. मी अजून 10 मिनिटे तिथे जर गेले नसते तर कदाचित मला ती मेलेली सापडली असती. मी तिला खाली आणले आणि हीटरजवळ बसवले. मी तिला माझे कपडे घालायला दिल्यावर तिला थोडं बरं वाटलं. कपडे बदलून ती हीटरजवळ बसली. मी विचार केला की जर हिला मदतच करत आहे मग या बिचारीसाठी काहीतरी खायला देखील आणते. मी तिच्यासाठी चहा बनवला आणि जेवण गरम करून तिच्याकडे आणलं. का माहीत नाही तिचा चेहरा बघून मला तर ती गुन्हेगार असे वाटली नाही. काही वेळातच तिची प्रकृती सुधारली होती. आता मी तिच्याशी बोलू लागले आणि म्हणाले की तुझ्याकडे बघून असं वाटत नाही की तू गुन्हेगार आहेस. पण पोलीस तुझा पाठलाग का करत आहेत? आणि एक गुन्हेगार महिला मुंबईच्या तुरुंगातून पळून गेली आहे असं का म्हणत आहे? मग तू खरंच गुन्हेगार आहेस का? माझा प्रश्न ऐकून तिने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, तुझा अंदाज अगदी बरोबर आहे. पण मी मुंबई कारागृहाची कैदी नाही तर तिथली जेलर आहे. मी जोरातच ती मुंबई जेलर आहे हे ऐकून काय असं म्हटलं. माझे भाणं सरपले. जेलरच्या मागे पोलीस? पण का? मी विचारलं, तू जेलर आहेस मग गुन्हेगारासारखं का पळून जातेस? तर ती म्हणाली, खूप मोठी गोष्ट आहे, हे ऐकून तू काय करणार? मी म्हणाले, हे बघ, मी तुला माझ्या घरात जागा दिली आहे, तुला मदत केली आहे, आता तुला तुझी गोष्ट सांगावी लागेल. मी तुला हे सगळं विचारत आहे कारण मी मुंबईच्या तुरुंगात जेलरसाठी अर्जही केला आहे. त्यामुळे तुमची कथा ऐकल्यानंतर मला कळेल की तिथे परिस्थिती काय आहे. ती म्हणाली, ठीक आहे, तुला एवढं जाणून घेण्यात रस असेल तर ठीक आहे, मग ऐक. माझं नाव रोशनी आहे आणि मी एका चांगल्या आणि सुशिक्षित कुटुंबातील आहे. आम्ही 2 बहिणी आणि 2 भाऊ. माझे वडील मुंबई पोलीस ठाण्यात हवालदार होते. माझे वडील आणि मी लहानपणापासूनच आम्हाला सत्याचा आणि प्रामाणिकपणाचा धडा शिकवला होता आणि समजून सांगितले होते की आपण नेहमी आपल्या कामाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे आणि पद कितीही लहान असो, आपल्या सन्मानाशी कधीही तडजोड करू नका. माझे वडील खरे प्रामाणिक हवालदार होते. त्यांच्या संपूर्ण कामकाजाच्या आयुष्यात त्यांनी 1 रुपयाचीही लाच घेणे कधीही मान्य केले नाही. वडिलांच्या मित्रांनी त्यांचे घरही पक्के बांधली होती आणि चांगले जीवन जगू लागले होते. पण गरिबीमुळे आम्हाला जगणे कठीण होत होते. मी माझ्या वडिलांची लाडकी मुलगी होते. त्यामुळेच अनेकदा घराच्या परिस्थितीला कंटाळून मी त्यांना म्हणायचे की बाबा, जरा तुमच्या आजूबाजूच्या माणसांकडे बघा, त्यांची किती प्रगती झाली आहे, त्यांच्याकडूनच काहीतरी शिका. त्या लोकांच्या घरी सर्व प्रकारच्या वस्तू आहेत. त्या लोकांच्या घरी रोज चांगले पदार्थ बनवले जातात आणि आपल्या घरी रोज तेच कोरडे भाकरी आणि दिवाळीतही आपल्याला चांगले पदार्थ बनवता येत नाही. आम्हाला चांगलं बघायलाही मिळत नाही. अण्णा तर सोडाच, त्यांची मुलं खूप चांगल्या शाळेत कॉलेजात शिकतात आणि आम्ही सरकारी शाळेत जातो. नंतर आम्हालाही तीच नोकरी मिळेल, कोणत्याही छोट्या कारकुनासारखी. तेव्हा बाबा हसत म्हणायचे, रोशनी बेटा, काळजी करू नकोस, तुझ्या नशिबात मोठी आणि उच्च नोकरी आहे. तेव्हा मी बाबांना हसतच म्हणायचे, का बाबा, मी मुंबईच्या तुरुंगाची जेलर होणार आहे का? त्यावर बाबा म्हणायचे, यात एवढा कठीण ते काय? परीक्षेत चांगल्या मार्क्सने पास झाला की होशील तू पण जेलर. आणि मी असं म्हणायचे, बाबा, कुठल्या जमान्यात जगताय तुम्ही? माझी शिफारस असेल तरच मला काही काम मिळेल, नाही तर अशा पगाराच्या नोकऱ्या आपल्या नशिबात नाहीत. त्यावर वडील रागाने म्हणायचे, ना लाच ना शिफारस, आयुष्यात या दोन्ही गोष्टींकडे झुकण्याचा विचारही करू नकोस. माझ्या वडिलांची अवस्था अशी होती की ते प्रामाणिकपणा आणि कर्तव्यासाठी प्राणाची आहुती देऊ शकत असते. माझ्या बहिणीने शाळेचे शिकवायला सुरुवात केली आणि वडील निवृत्त झाल्यानंतर माझ्या मोठ्या भावाने त्यांची जागा घेतली. मी माझ्यासाठी एक ध्येय तयार केलं होतं. मलाही मुंबई तुरुंगाची जेलर व्हायचे होते आणि त्यासाठी मी परीक्षेची मनापासून तयारी सुरू केली होती आणि परीक्षाही दिली. माझा हेतू चांगला असेल तर देव माझी प्रार्थना नक्की ऐकतील अशी आशा होती आणि तेच घडले.
मुंबई जेलरसाठी माझी निवड झाली होती. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होता. माझे स्वप्न पूर्ण झाली होती. मी खूप आनंदी होते, पण आयुष्यातील सर्वात सुंदर आनंद मला मिळाला आहे. माझे स्वप्न पूर्ण झाले होते. त्यावेळी वडिलांनी एवढे सांगितले, की तुरुंगात तुम्हाला विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागेल. फक्त आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्याची गरज घ्या. मी माझे कर्तव्य निभावले. मुंबई कारागृह हे एक मोठे कारागृह होते आणि तेथे मोठ्या संख्येने महिला कैदी होत्या. हे सुरुवातीचे दिवस होते आणि मला खूप बरं वाटत होतं. जणू माझ्यात एक पावर आली होती. जेव्हा जेव्हा मला तिथे सल्यूट करायचे, तेव्हा माझी छाती अभिमानाने फुलून जायची. इतकं बोलून रोशनी शांत झाली. तिचं असं शांत राहणं मला अस्वस्थ करत होतं. मी तिच्या कथेत एवढी मग्न झाले होते की हे सगळं माझ्यासमोर घडतंय असं मला वाटलं. मी त्या गरीब मुलीला विचारलं की पुढे काय झालं? मला पुढे सांग. तिला एक श्वास घेतला आणि पुन्हा सुरुवात केली. त्यामुळे मला हायसं वाटलं. तर त्या महिलांना त्यांच्या गुन्ह्यानुसार त्यांना तुरुंगात घालण्यात आले. दररोज सकाळी 6 वाजता कारागृहाचे दरवाजे उघडले जायचे. त्यानंतर महिलांनी नाश्ता करून त्यांच्या कामाला सुरुवात केली. काही स्त्रिया पीठ दळायच्या, काही शिवणकाम करायच्या आणि तरुण मुलींना शिक्षण दिले जायचे, जेणेकरून त्या इथून बाहेर गेल्यानंतर काहीतरी बनतील. सुरुवातीच्या काळात येथे कोणाचे गट तयार झाले आहेत याची मला कल्पना नव्हती. पण हळूहळू मला कळत गेले की कोणत्या स्त्रीने कोणासोबत आणि का मैत्री केली आहे. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे तुरुंग हा त्याहूनही भयानक असतो. अत्यंत धोकादायक गुन्ह्यांमध्ये पकडल्या गेलेल्या महिलांना स्वतंत्र पक्षांमध्ये ठेवण्यात आले होते. मला माझे काम करण्यात फारसा रस नव्हता, म्हणून मी काही या लोकांना काम करण्याची सवयच नव्हती. पण वडिलांकडून प्रामाणिकपणाचे धडे घेऊन मी रोज यायचे. म्हणूनच मी केवळ स्वतःचं काम केलं नाही, तर इतरांनाही कामाला लावायचे. माझ्या कोमल हृदयामुळे महिलांमध्ये मी खूप लोकप्रिय झाले. त्यामुळे तिथल्या सर्व महिलांना मी खूप आवडू लागले आणि मग त्या मला खूप खुश ठेवू लागल्या. त्या स्त्रिया सांगायच्या की माझ्या आधीची जेलर होती ती काही काम करत नव्हती. ती फक्त तिच्या पोस्टचा दुरुपयोग करून त्यांना मारहाण करायची, तेही कोणत्याही कारणाशिवाय. मी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितले होते की कोणीही कोणत्याही महिलेवर हात उचलणार नाही. असे जर कोणी केले तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही. एका दिवशी मी राऊंडला निघाले, तेव्हा एका महिलेने रडत रडत सांगितले की आज त्या लेडीज कॉन्स्टेबलने मला विनाकारण मारले. हे ऐकून मला खूप राग आला. मी तिला तिच्या पोस्टचा असा चुकीचा फायदा घ्यायला कोणी शिकवले? मी तिला एका आठवड्यासाठी निलंबित केले. त्या माझ्यामुळे तुरुंगातील वातावरण चांगले होऊ लागले. मी महिलांना वेगवेगळ्या प्रकारे रोजगार शिकवू लागले. तिथले लोक माझ्या कर्तव्यावर खूप खुश होते आणि पहिल्याच वर्षी माझ्या कामाबद्दल मला पदक मिळाले. तिथे माझ्या कामाचं खूप कौतुक झालं, खूप प्रशंसा झाली. त्या दरम्यान आम्हाला मनीषा अधिकारी भेटला, ज्याला माझ्या कुटुंबाने माझ्यासाठी निवडले आणि माझे लग्न झाले. माझे वडिलांचे मत माझ्या नवऱ्यासारखीच आहे. त्यामुळे मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी होते. ड्युटी आणि घर खूप छान चाललं होतं. सगळं चांगलं चाललं होतं. असं म्हणतात ना की माणसावर संकट तेव्हाच येतात जेव्हा तो खूप आनंदाच्या आयुष्यात हरवून जातो. माझ्या नशिबालाही माझी शांतता आवडली नाही. त्या दिवसांत कारागृहात देशी तुपाने भरलेले डबे जाऊ लागले. सुरुवातीला नातेवाईक अनेकदा अशा गोष्टी पाठवतात, त्यामुळे त्याकडे मी फारसे लक्ष दिले नाही. परंतु जेव्हा कारागृहात दररोज देशी तुपाचे बॉक्स येऊ लागले, तेव्हा मला धक्काच बसला. पुन्हा पुन्हा सांगत होते की काहीतरी घडत आहे जे माझ्या दृष्टी आड आहे. माझ्या गुप्तहेरने मला खळबळजनक शब्दात सांगितलेली बातमी ऐकून मी थक्क झाले. ती म्हणाली की अंधारलेल्या खोलीत रोज रात्री ठराविक महिलांना देशी तूप दिले जाते. संपूर्ण नाव कर्मचाऱ्यांना हे माहीत नाही की तुमच्या कार्यालयातील 2-4 लोकही यात सहभागी आहेत. मी गोंधळून गेले की महिलांना अंधाऱ्या खोलीत देशी तूप का दिले जाते, याचा अर्थ काय? मी माझ्या गुप्तहेरेला त्या महिलांची नावे सांगण्यास सांगितले, ज्या दररोज अंधाऱ्या खोलीत जाऊन देशी तूप खातात. गुप्तहेराने ज्या महिलांचे नावे सांगितले ते ऐकून मला धक्काच बसला. ती रात्र पूर्वी इतकी निरोगी नव्हती. ती खूप अशक्त होती.
पण आता मी तिला पाहिलंय तर ती एकदम निरोगी दिसत होती. गुप्तहेर माझ्या कानात गुपचूप म्हणाली, "मॅडमजी, हा सगळा चमत्कार देसी तुपामुळे झाला आहे. हे काही इतकी साधी गोष्ट नव्हती." मी त्याकडे दुर्लक्ष करू शकले नाही. या प्रकरणाच्या तळागाळापर्यंत जायला हवे हे मला जाणवले. काही दिवस रात्रीच्या शिफ्टमध्ये माझी ड्युटी करायचं ठरवलं. माझ्या नाईट शिफ्टची बातमी विजेसारखी अनेकांच्या हृदयाला भिडल्याचे मी पाहिले. मी माझी झोप दिवसाचं घरी पूर्ण केली, जेणेकरून मी रात्री तिथे जागू राहू शकेल. रात्रीचे 9 वाजले असता लेडीज कॉन्स्टेबलला चोर पावलाने जाताना मी पाहिले. मी तिच्या मागे जाण्याचा विचार केला आणि ती कुठे जाते हे पाहण्यासाठी हळूहळू तिच्या मागे गेले. मी जे काही पाहिलं त्यांनी मी सावध झाले, कारण एका अंधाऱ्या खोलीत ती महिला कैद्यांना देशी तूप देत होती. पहिले आश्चर्याची गोष्ट अशी होती की एवढ्या रात्री देशी तूप खायची काय गरज होती, आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेलच्या शेवट अंधाऱ्या खोलीत जाऊन काय फायदा. पण हे आहे, याशिवाय दुसरी महत्त्वाची गोष्टी मला सापडली नाही. मी त्यांना काहीही विचारू, मला संशय आलाय असं जाणून घ्यायचं नव्हतं. त्यामुळेच काहीतरी अशी संधी येईल की पुन्हा पुरावे सापडतील, या आशेने मी शांतपणे सगळं पाहत होते. आणि शेवटी एक दिवस पुरावा सापडला. त्या दिवशी रात्रीचे 11 वाजले होते. मी टेबलावर डोकं ठेवून मुद्दाम डोळे मिटले, जेणेकरून जेव्हा ती मला बघतील तर त्यांना वाटेल की मी झोपली आहे. थोड्याच वेळात माझ्या ऑफिसमध्ये कोणीतरी आलं. आवाजावरून मी ओळखले की ती लेडीज कॉन्स्टेबल होती. मला झोपलेले पाहून ती बाहेर गेली. ती कोणाला तरी म्हणाली, "मॅडमने दिलेल्या झोपेच्या गोळ्या औषधाने काम केले आहे. असं वाटतंय मॅडम झोपली आहे. फक्त काही तास बाकी आहेत, तेव्हा जाऊन त्या महिलांना त्यांचे काम लवकर करण्यास सांगा." काही वेळात दोघेही तिथून निघून गेल्या. मला आश्चर्य वाटलं, हे सर्व काय चाललंय, ज्याची मला कल्पना नव्हती, आणि माझ्या नावाखाली सर्व काही घडत होते. त्यांच्या बोलण्यातून समजले की जे काही घडत आहे ते अंधाऱ्या खोलीत घडत आहे. मग मी उठण्याचा प्रयत्न केला, म्हणजे जाऊन बघू तरी की तिथे काय चालू होते ते. तिथे उठल्याबरोबर मला चक्कर येऊ लागले. मला चक्कर येत होते. माझ्या चहात मिसळलेल्या झोपेच्या गोळ्या आता परिणाम करू लागल्या आहेत असं वाटत होते. मी तिथेच झोपली आणि सकाळपर्यंत मी कुठे आहे हे मला माहिती नव्हते. सकाळी उठल्यावर डोकं जड वाटत होतं, म्हणून मी घरी गेले. घरी जाण्यापूर्वी मी त्या कारागृहात गेले, जेणेकरून मला त्याच्याबद्दल काही कळू शकेल. पण तिथे सगळं सुरळीत दिसत होतं, म्हणून मी घरी परतले. घरी आल्यावर मी विचार करत राहिले की या हवालदारासोबत दुपारी कोण आहे, ती कोणाशी बोलत होती. यानंतर मी रात्री पुन्हा ड्युटीवर गेले. मला काय करायचं ते मी ठरवले होते. त्याचप्रमाणे मला चहा दिला जाईल, पण आज मी तो प्यायला नाही. जवळच्याच वॉशबेसिनमध्ये टाकला आणि रिकामा कप ठेवला आणि डोळे मिटले. काही वेळाने ती कप घेण्यासाठी आली. मग मला झोपलेले पाहून ती निवांतपणे बाहेर गेली. काही वेळाने मी पण बाहेर आली. रात्रीचे 11 वाजले होते. कारागृहात सर्वत्र दिवे बंद होते. सगळीकडे अंधार होता. मी गुपचूप त्या अंधाऱ्या खोलीत राहणाऱ्या स्त्रिया, ज्या रोज देशी तूप खात होत्या, त्या दिशेने निघाले. पण आज त्या खोलीत अंधार नव्हता. कोणीतरी मोबाईल टॉर्च सुरू ठेवला होता. मी लगेच त्याच्यावर ओरडले आणि विचारलं, "हे सगळं काय चाललं आहे?" माझ्या डोळ्यांसमोरील दृश्य पाहून माझाही विश्वास बसेना की माझे कर्मचारी अशा घृणास्पद गटातील सामील होत असतील. ती बाई बोगदा खोदत होती. तिने चांगलाच बोगदा खोदला होता. हे काम किती आठवडे, किती महिने चालले होते कोणास ठाऊक. त्या महिलांना हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात आणण्यात आले आणि दोघींनाही न्यायालयाने त्याची जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. त्या दोघीही तिथून पळून जाण्यासाठी बोगदे खोदत होत्या आणि माझे संपूर्ण ऑफिसही या कामात गुंतले होते. मला असे बघून त्या लेडी कॉन्स्टेबलचा श्वास थांबला. तिच्या हातातून मोबाईल पडला. त्या कैदी बोगदे खोदत होत्या, म्हणूनच देशी तूप खायच्या, कारण बोगदा खोदणे सोपे काम नाही. त्यासाठी खूप ताकद लागते. दिवसातून 3-4 तास बोगदे खोदण्यात घालवत असे. तिथे उभे राहून मला सगळं समजलं आणि सगळी कथा डोळ्यासमोर आली. आणि मग मला सगळं समजलं. मी लेडीज कॉन्स्टेबलला विचारलं, "तुझ्यासोबत अजून कोणी मिसळले आहे?"
काल मी तुला कोणासोबत तरी बोलताना ऐकले आहे. कोण आहे ती? ती खूप घाबरली होती. मी वारंवार विचारूनही तिने काहीच सांगितलं नाही. म्हणून मी म्हणाले, ठीक आहे. मी मोठ्या अधिकाऱ्यांसोबत बोलते. तुम्हाला नोकरीवरून काढून टाकल्यावर कळेल. माझे बोलणे ऐकून ती खूप घाबरली. ती म्हणाली, प्लीज कोणाला फोन करू नका. मी फोन उचलला असताना कोणीतरी माझ्या डोक्यावर खूप जोरात मारले आणि मी बेशुद्ध पडले आणि तिथेच पडले. शुद्धीवर आल्यानंतर मला दिसले की मी स्वतः जेलच्या त्याच खोलीत कैद आहे. माझ्या डोक्यावर कोणीतरी हल्ला केला तेव्हा मी फोन करून माहिती देणार होते आणि हे मला आठवलं. ती मला मारणारी लेडीज कॉन्स्टेबल शिवाय कोणीही असू शकत नाही. त्याचे रहस्य उघड्या होण्याच्या भीतीने तिने मला मारलं असावं. जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मी पाहिले की ती एकटी नव्हती. तिच्यासोबत तिला आधार देण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी मी तिच्यासोबत हजर होती, पण तिच्या जोडीदाराला पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ती नाईट शिफ्टची जेलर होती आणि यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मला वाटलं की ती बेफिकर आहे. पण ती कायद्याच्या घरी बेकायदेशीर कामे करेल इतके वाईट निघेल असं मला वाटलं नव्हतं. त्यानंतर या 2 महिलांनी मिळून मला कैद केले. दोघेही या सर्वात सामील होत्या. या दोघांच्या मदतीने त्या कैदी महिला बोगदा खोदत होत्या आणि या मदतीच्या बदल्यात त्यांना भरपूर पैसे दिले जात होते. पैशाच्या लालसापोटी आणि बेकायदेशीर कृत्य केले जात होते. नंतर कळाले की हे प्रकरण यापेक्षाही गंभीर झाले आहे. कारागृहात तपासणी केल्यानंतर जेथे देशी तूप यायचे त्या देशी तुपात विशेष नशेच्या औषधांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला दररोज त्याची सवय होते. देशी तुपाची गुप्तपणे अंतर्गत विक्री होत होती. हे काही सामान्य देशी तूप नव्हते. हे सर्व काम रात्रीच्या वेळी त्या जेलरच्या उपस्थितीत अत्यंत गुप्तपणे केले जात असे. या जेलरने हे सर्व मला स्वतःच्या तोंडाने सांगितले. तिने तिच्या सर्व गुन्ह्यांची माझ्यासमोर कबुली दिली. पण तिला माहिती नव्हते की मी माझ्याच ऑफिसमध्ये कॅमेरा बसवला आहे, जिथे तिने मला कैद केलंय, जो सर्व काही रेकॉर्ड करत आहे. जेव्हा जेव्हा मला एखाद्याला त्याच्या गुन्ह्याची कबुली द्यायची असते तेव्हा मी त्याला या खोलीत घेऊन जायचे आणि या कक्षात त्यांचे बयान नोंदवायचे, जे नंतर पुरावा म्हणून काम करेल. माझ्या बेपत्ता होण्याचे कोणालाही असे वाटू नये म्हणून त्यांनी माझ्या वतीने अधिकृत रजेचे पत्र न्यायालयात पोस्ट केले. यानंतर त्यांनी माझ्या ओळखीच्या आधारे अहवाल तयार करून न्यायालयात पाठवला. यामध्ये माझ्यावर गंभीर आरोग्य करण्यात आले होते. मला मार्गावरून दूर करण्याचा त्यांचा हेतू होता. आज संध्याकाळी ते माझ्यासाठी जेव्हा अन्न घेऊन येतील तेव्हा मी त्यांच्यावर वार केला आणि तिथून पळ काढला आणि तेव्हापासून ते माझ्या मागे लागले आहेत, जेणेकरून मला ते पकडतील. ही माझी संपूर्ण कहाणी होती, जी ऐकण्यासाठी तू खूप उत्सुक होतीस. संपूर्ण कथा ऐकून मी संकोचून रोशनीला विचारले, पण आता स्वतःला निर्दोष कसे सिद्ध करणार? रोशनी बोलू लागली, मला काहीही करून तो कॅमेरा माझ्या ताब्यात घ्यायचा आहे, ज्यामध्ये संपूर्ण संभाषण रेकॉर्ड केले आहे. पण मी हेच विचार करत आहे की आता माझे तिथे जाणे धोक्याशिवाय कमी नाही. मी निर्दोष आहे. सिद्ध होईपर्यंत मी कुठेही जाऊ शकत नाही. कसं तरी मला तो कॅमेरा घ्यावा लागेल. त्यावर मी म्हणाले, तुम्हाला मदत करू शकते. रोशनी आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागली. मी म्हणाले, मी जेलरसाठी अर्ज केला आहे. मला वाटतंय की तुम्हाला तुमच्या नोकरीतूनही काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे दुसऱ्या जेलरसाठी वर्तमानपत्रात जाहिरात देण्यात आली आहे. मी अर्ज केला आहे आणि आता मला परीक्षेला जायचे आहे. माझी निवड झाली तर मी स्वतःला तुम्हाला निर्दोष सिद्ध करेल. मी जेलर रोशनीला सांगितले की माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य एक नातेवाईकांच्या लग्नाला गेले आहेत. तुला हवं तितके दिवस तुम्ही इथे राहू शकता. पण दुसऱ्याच दिवशी तिने नवऱ्याला बोलवून घेतलं. ही सगळी गोष्ट कळल्यावर मला या गरीब मुलीचे खूप वाईट वाटले. रोशनी एक प्रामाणिक जेलर होती. मी दुसऱ्या दिवशी पेपर दिला आणि तुरुंग अधिकारी म्हणून माझी नियुक्ती होऊ दे
अशी प्रार्थना करू लागले. रोशनीचे निर्दोष सिद्ध करणे हे माझे उद्दिष्ट होते आणि त्यासाठी मला मुंबईच्या तुरुंगात जाणे आवश्यक होते आणि हे फक्त एका जेलरच्या क्षमतेने शक्य होते, जे कदाचित मीच करू शकेल. माझ्या प्रार्थनेला फळ मिळाले आणि माझी निवड झाली. माझी मुलाखतीची सर्व तयारी रोशनीने केली, त्यामुळे मी यशस्वी झाली. तिथे जाताच मला दिसलं की त्या स्त्रिया कोण होत्या, ज्या बोगदे खोदून देसी तूप संपवायच्या. या महिलांकडे पाहून त्यांचे काम अजूनही सुरू असल्याचे स्पष्ट होत होते. मी गुप्तपणे वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहून कळवले की तुरुंगात बोगदा खोदला जात आहे आणि जेलर रात्रीच्या ड्युटीवर लेडीज कॉन्स्टेबल याला जिम्मेदार आहेत. यासोबतच मी तो कॅमेराही पुरावा म्हणून पाठवला होता, जो मला रोशनीने सांगितल्याप्रमाणे नेमक्या ठिकाणी सापडला होता. रात्री ठीक 11 वाजता कारागृहाच्या कोठडीत जिथे बोगदा खोदला जात होता, तिथे छापा टाकून त्या महिलांना बोगदा खोदताना रंगेहात पकडण्यात आले. लेडीज कॉन्स्टेबल आणि नाईट ड्युटी जेलरला अटक करून शिक्षा देण्यात आली. हे सर्व मी माझ्या कर्तव्याच्या दुसऱ्या दिवशी केले, कारण सत्यासमोर आणणे हाच माझा हेतू होता. जेलर रोशनीचे निर्दोषत्व सिद्ध झाले आणि तिला पुन्हा तिचे पद देण्यात आले. मुंबई जेलच्या जेलरची रात्र ड्युटी पद रोशनीला आणि दिवसाची ड्युटी माझ्याकडे देण्यात आली. जेलर रोशनीने माझे खूप आभार मानले आणि मला सांगितले की मला मदत केल्यामुळे मी तुमची खूप आभारी आहे आणि आता मी जेलर रोशनीची खूप चांगली मैत्रीण बनली आहे. पूर्वीप्रमाणेच आम्ही दोघींनी मिळून तुरुंगातील वातावरण खूप चांगले केले आणि सर्व काही पूर्वीसारखेच चांगले होऊ लागले. तर मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.